नमस्कार मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे। आज आपला गणित विषयाचा 18वा दिवस आहे। तर आज आपण काय शिकणार आहोत, 31 ते 40 संख्या विस्तारित रूपात लिहायच्यात आपल्याला। तसंच 31 ते 40 संख्या एकक दशक रूपामध्ये सुद्धा लिहायच्या आहेत। सोबतच आपण एक 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 अंक वाढवून संख्या तयार करणार आहोत। आज खूप अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि व्हिडिओ तयार करत असताना मी 2 चुका केलेल्या आहेत। त्या चुका तुम्हाला शोधायच्या आहेत। चुका तुम्ही शोधल्याचा अर्थ असा झाला की तुम्ही व्हिडिओ हा लक्ष देऊन पाहत आहात। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 1-2 चुका करते, कारण की काय, तुमचं लक्ष असलं तर तुमची चूक लक्षात येईल। जर तुम्ही लक्ष न देता जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्या चुका सापडणार नाही। ठीक आहे, तर मोबाईल सर्वप्रथम लांब ठेवायचा, पॅड, डब्याची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचंय। आज खूप लिहायचंय आपल्याला, म्हणून थोडंसं फास्ट लिहा। ठीक आहे, ओके। तर मुलांनो, आता आपण काय पाहणार आहोत की संख्या कशा तयार झाल्या, 31 ते 40 संख्या कशा तयार झाल्या। आता हे 30 मणी आहेत, 30 कासव आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। आता हे 30 कासव आहेत सगळे। तर हे 30 कासवांना आपण काय म्हणतो, 1 दशक, 2 दशक आणि 3 दशक। आता हे 30 कासवामध्ये मी मिसळला 1 कासव। ह्या 30 कासवामध्ये मी काय मिसळलेला आहे, 1 कासव मिसळलेला आहे। तर किती झालेले आहेत आता आपले, 31 कासव झालेले आहेत। 10 20 30 हा 31, 30 अधिक 1 बरोबर 31। तुम्हाला हे लिहायचं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे। मी इकडे शिकवायला, इकडे शिकत तुम्हाला काय करायचं आहे, हे लिहायचे। 30 अधिक 1 बरोबर किती झाले आपले, 31। आता 31 मध्ये मी अजून एक मिसळला, किती झाले, 10 20 30 31 आणि 32। किती झाले, हे 32 झाले। म्हणजे एक एक संख्या जसं जसं आपण त्याच्यामध्ये मिसळत जाऊ तसं तसं ती संख्या काय होते, पुढे वाढत जाते। उगाच संख्या मोठी होत नाही ती, आणि एकदमच मोठी होत नाही ती, फक्त एक एक अंकाने वाढते। प्रत्येक संख्या ही एक एक अंकाने वाढते, नीट लक्षात ठेवा। 30 हे 30 होते, 30 मध्ये एक मिसळला, किती झाले, 31। 31 मध्ये अजून एक मिसळला, किती झाले, 32। 31 अधिक 1 बरोबर 32, हे लिहायचे बरं का तुम्हाला। आता हे 32 मध्ये मी एक मिसळला, अजून एक कासव मिसळला, 10 20 30 30 31 32 33। किती झाले आता हे सगळे मिळून, 33 झाले। 32 मध्ये मी किती कासव मिसळलेला आहे, 1 कासव मिसळलेला आहे। तर आपले हे किती झाले, 33, 3 दशक 3 33। आता हे 33 मध्ये मी अजून एक कासव मिसळणार आहे। तर किती कासव झाले आपले, 10 20 30 31 32 33 34। किती कासव झाले आपले, 34 कासव झालेले आहेत। आता ह्या 34 कासवामध्ये मी अजून एक कासव मिसळते। बघा, संख्या एक एकानं कसं वाढत आहेत, फक्त एकच अंकानं वाढतात संख्या। मी फक्त एकच अंक मिसळले, फक्त मी एकच कासव मिसळले, तर 34 चा 35 होणार आहे आपला, बरोबर आहे का। 34 मध्ये एक मिसळला, किती झाले आपले, 35 झाले। आता हे 35 मध्ये मी अजून एक मिसळला, 10 20 30 31 32 33 34 35 36। फक्त एक मिसळल्यामुळे काय झालं, 35 कासवाचे 36 कासव झालेले आहेत। आता ह्या 36 कासवामध्ये मी अजून एक कासव मिसळलेला आहे, 36 कासवामध्ये अजून एक कासव मिळालं, तर 36 चं किती होणार आहे आपला, 37 होणार आहे। 10 20 30 31 32 33 34 35 36 आणि हे 37। किती झाले कासव आपले, 37 कासव झाले। आता ह्या 37 कासव मध्ये मी अजून एक कासव मिसळला, तर आपले किती झाले, 37 अधिक 1 38। 10 20 30 31 32 33 34 35 36 37 38। किती कासव झाले आपले, 38 कासव झालेले आहेत। आता ह्या 38 कासव मध्ये मी एक कासव मिसळणार आहे। किती झाले आपले, 38 अधिक 1 बरोबर 39। किती कासव झाले आपले, 39।
आता ह्याच्यामध्ये मी शेवटचा एक कासव मिसळला आणि किती झाले 39 चे 10 20 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. 39 मध्ये एक मिसळला किती झाले आपले 40 झालेले आहेत. अशा प्रकारे आता ह्या 10 ला काय म्हणणार आपण 4 दशक. ह्या 10 ला काय म्हणणार 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक. ह्या 10 ला काय म्हणणार आपण फक्त 10 म्हणणार. तर पुन्हा एकदा सांगते, हे 30 आहेत आपले. 30 मध्ये एक मिसळला 32 झाले. 32 मध्ये एक मिसळला 33 झाले. 33 मध्ये एक मिसळला 34 झाले. 34 मध्ये एक मिसळला 35 झाले. 35 मध्ये एक मिसळला 36 झाले. 36 मध्ये एक मिसळला 37 झाले. 37 मध्ये एक मिसळला 38 झाले. 38 मध्ये एक मिसळला 39 झाले. 39 मध्ये एक मिसळला 39 झाले. 39 मध्ये एक मिसळला 40 झाले. ठीक आहे, सगळ्यांना समजलं. एका एका अंकानच फक्त संख्या वाढते, एकदम मोठी होत नाही. प्रत्येक संख्येमध्ये हा फक्त 1 चा फरक असतो. 30 मध्ये एक मिसळला 31 झाले. 31 अधिक 1 32. 32 अधिक 1 33. 33 अधिक 1 34. 34 अधिक 1 35. 35 अधिक 1 36. 36 अधिक 1 37. 37 अधिक 1 38. 38 अधिक 1 39. 39 अधिक 1 40. ठीक आहे, सगळ्यांना समजलं की 30 ते 31 ते 40 ह्या संख्या कशा तयार झालेत. हे शिकत शिकत तुम्हाला हे लिहायचे. आधीच झालेलं आहे का नाही तुमचं लिहायचं. आता ते राहिलेलं राहू द्या, नंतर व्हिडिओ झाल्यानंतर राहिलेलं आहे. आता हे तुम्हाला लिहायचे आणि इकडे थोडंसं लक्ष पण द्यायचे. हे लिहित लिहित तुम्हाला इकडे लक्ष द्यायचं आहे. तर 30 अधिक 1 बरोबर 31. आता हे काय मगाशीचा काय फरक होता की आपण 30 प्रत्येक संख्येमध्ये एक एक मोजत होतो, पण आता आपण काय करणार आहोत दशकामध्ये ह्या संख्या मोजणार आहोत. दशक आणि एकक वेगळे करणार आहोत. मग ह्यालाच पुढे काय भविष्य गणितात काय म्हणतात संख्या विस्तारित रूपात लिहा. काय म्हणतात त्याला संख्या विस्तारित रूपात लिहा. आता इथं बघा हे 30 10 20 30 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 30 मध्ये मी हा एक मासा मिसळला किती झाले 31. आता ह्या 30 मध्ये मी 2 मासे मिसळले 10 20 30 31 32 किती झाले 32 झाले. आता ह्या 30 मध्ये 10 20 30 ह्या 30 मध्ये मी 3 मासे मिसळले 1 2 3 10 20 30 31 32 33 किती मासे झाले आपले 33 मासे झाले. आता 30 मध्ये 4 आता ह्या 30 मध्ये 4 मासे मिसळले 10 20 30 31 32 33 34. 30 मध्ये मी किती मासे मिसळलेले आहेत 4 मासे मिसळलेले आहेत. मग किती झाले सगळे मिळून 34 मासे झालेत. आता ह्या 30 मध्ये मी हे 5 मासे मिसळलेत 1 2 3 4 5 आणि 10 20 30 31 32 33 34 35 किती मासे झाले सगळे 35 झाले. 10 मध्ये 5 मिसळले 35. आता हे 10 आणि 5 काय फरक आहे हे 10 म्हणजे दशक आहेत. समजायले का तुम्हाला हे 10 काय दशक आहेत आणि हे जे मध्ये मासे पोहायलेले दिसलेत ना तुम्हाला हे आहेत एकक. ह्या गणितामध्ये संख्या विस्तारित रूपात करत असताना आपल्याला दशकाला वेगळं करायचे आणि एककाला वेगळं करायचे. हे बघा हे 30 30 30 दिसलेत ना तुम्हाला हे सगळे काय आहेत दशक आहेत आणि हे 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंत हे आहेत एकक. हे काय आहेत एकक आणि हे आहेत दशक. मग संख्या विस्तारित करत असताना काय करायचं तुम्हाला दशकांना आणि एककांना तुम्हाला वेगळं करायचे. आता हे 10 आणि हे 10 हे 30 झाले, पण हे 30 का वेगळे आहेत कारण की ते दशक आहेत आणि हे 5 वेगळे का आहेत कारण की हे एकक आहेत. एकक म्हणजे एकटे एकटे असतात.
आता ह्या 30 मध्ये मी 6 मिसळले. किती झाले आपले? 36. 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36. किती झाले आपले सगळे मासे मिळून? 36 मासे झाले. 30 मध्ये आपण किती मिसळले? 36 मासे. 30 मध्ये आपण 6 मासे मिसळले आणि आपले सगळे टोटल मासे किती झालेले आहेत? 36 मासे झालेले आहेत. आता 30 मध्ये 10, 20, 30. ह्या 30 मध्ये 7 मासे मिसळलेत मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ह्या 30 मध्ये मी किती मासे मिसळले? 7 मासे मिसळले. तेव्हा किती मासे झाले सगळे? हे 37 मासे झाले. 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37. सगळे मिळून किती मासे झालेले आहेत आपले? 37 मासे झालेले आहेत. आता ह्या 30 मास्यामध्ये मी मिसळले 8 मासे. 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38. तर 38 मासे झालेले आहेत. तर 38 मास्यामध्ये 30 दशक आहेत. 3 दशक आहेत आणि 8 एकक आहेत. हे 8 जे आहेत ते एकक आहेत आणि हे जे 30 मासे आहेत ते 3 दशक आहेत. आता ह्या 30 माशामध्ये मी 9 मासे मिसळलेत बघा. 3, 3 दोन्ही 6 आणि 3 तिरेक 9. किती मासे मिसळले आहेत मी? 9 मासे मिसळलेले. तर सगळे मिळून किती मासे झाले बघा बर? 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. किती झाले सगळे मासे मिळून? आपले 39 मासे झालेले आहेत. आता ह्या 30 माशामध्ये मी 10 मासे मिसळले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हे 10 मासे मी काय केलेलं आहे? असं एका पट्टीवर चिटकवले. तर आता हे सगळे मासे मिळून किती झाले? 10, 20, 30, 40. 40 म्हणजे किती? 4 दशक. 4 दशक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. अशा प्रकारे दशक आणि एकक वेगळं करणं ह्यालाच काय म्हणतात? संख्या विस्तारित रूपात लिहा. संख्या तुम्हाला आता एकक, दशक रूपात लिहायच्या आहेत. तुम्हाला जोपर्यंत संख्यातला एकक आणि दशक काय फरक आहे, त्यांची जागा काय आहे, त्यांची किंमत काय हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित समजणार नाही. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला शिकवत आहे. 31 एकक. एकक म्हणजे किती? एकटे. एकक म्हणजे एकटे. आता हा किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि हा 31. ते 31 मांजराची पिल्ले आहेत ही. आता ह्या 31 एकक. एकक का म्हणलेलं आहे? कारण की एकटे एकटे मोजलेत मी. 31 हे एक एकटे मोजलेत. आता हे 31 जे मणी आहेत त्याच्यामध्ये दशक किती आहेत बघा? 1, 2, 3. 3 दशक आणि एकक म्हणजे एकटा. एकटा किती? 1. 1 एकक. मग 31 एककला आपण कसं वाचणार? 3 दशक 1 एकक. हे तुम्हाला लिहायचं. हे लिहायचं थोडं जास्त आहे, थोडा वेळ लागणार आहे. थोडंसं फास्ट लिहा. एकदा समजून घेतलं की लिहून घ्यायला काही वेळ लागत नाही. तर मी पण हळूहळू शिकवते. हे तुम्हाला सर्व काही लिहून घ्यायचे. आता बघा 32 एकक. 32 एकक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 30, 31, 32. आता मी एक एक करून मोजलेले आहेत. एकट्या एकट्याला एक एकाला मोजलेले. मग हे सगळे किती झालेले आहेत? 32 एकक आहेत. किती आहेत? 32 एकक. मी एक एकाला मोजलेले म्हणून त्याला आपण एकक म्हणणार. 32 एकक. 32 एकक म्हणजे काय? 32 एकक म्हणजे 3 दशक, 1 दशक, 2 दशक, 3 दशक. 3 दशक आणि 2 एकक. 3 दशक 2 एकक. आता पुढची संख्या आहे 33 एकक. 33 एकक म्हणजे किती?
एक दशक, दोन दशक, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 आणि हे 33. आता हे 33 बाहुल्या मी एक एक मोजलेले आहेत म्हणून त्यांना आपण काय म्हणणार 33 एकक. एक एक एकक म्हणजे एक एक किती आहेत 33 आहेत. एक एक किती आहेत 33 आहेत. मग ह्याला आपण दशकामध्ये कसं मोजणार 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि वर एकक किती 3 दशक झाले आणि 1 2 3 हे 3 काय झाले एकक झाले. हे 3 दशक झाले आणि हे 3 एकक झाले. समजलं दशक आणि एकक मधला फरक. आता इथं पहा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 30 आणि 31 32 33 34 34 एकक झाले. 34 किती झाले हे एकक. एक एक किती आहेत हे 34 आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणणार 34 एकक. मग ह्याला दशक मध्ये कसं मोजणार 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 3 दशक आणि हे 4 एकटे आहेत 1 2 3 4 म्हणून ह्याला काय म्हणणार आपण 4 एकक. समजलं 4 एकक आणि 3 दशक कसे झाले ते. आता इथे बघा 35 एकक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35. आता हे किती झाले 35 सगळे मिळून एकक झाले. 35 एकक म्हणजे किती 1 दशक, 2 दशक आणि 3 दशक. 35 एकक म्हणजे किती 3 दशक आणि वर किती एकक 1 2 3 4 5. हे सुट्टे किती आहेत 5 म्हणून हे 5 एकक आहेत आणि 1 2 3 हे 3 दशक आहेत. आता 36 कसं मोजणार आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 30 काय झाले हे 30 31 32 33 34 35 36. 36 हे काय झाले एकक. एकटे एकटे आहेत म्हणून 36 एकक. मग 36 एककामध्ये किती दशक आहेत 1 दशक, 2 दशक, 3 दशक. 36 एककामध्ये किती दशक आहेत 3 दशक आणि किती एकक आहेत 1 2 3 4 5 6. 6 एकक. 3 दशक 6 एकक. आता 37. 37 मध्ये बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37. आता हे 37 झाले एकक. आता हे 37 एकक म्हणजे एकटे एकटे मोजलेले म्हणून त्यांना एकक म्हणायचं. हे एकटे एकटे किती आहेत 37 आणि त्याच्या मग तेच आता दशक एकक मध्ये मोजायचे आपल्याला 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 3 दशक आणि एकक किती इथे 1 2 3 4 5 6 7. 7 एकक म्हणजे 37 मध्ये 3 दशक आहेत आणि 7 एकक आहेत. आता पुढची संख्या आहे 38. 38 मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38. 38 हे झाले एकक. 38 एकक मध्ये किती दशक आहेत 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 3 दशक आणि एकक किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. किती एकक आहेत आपले सगळे 8 एकक म्हणजे 38 मध्ये
3 दशक आहेत आणि 8 एकक आहेत. पुढची संख्या आहे 39 एकक. 39 एकक. आता 39 एकक मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 30 झाले. 31 32 33 34 35 36 37 38 39. हे झाले 39 पुसीकॅट. 39 पुसीकॅट मध्ये किती दशक आहेत? 1 2 3. 3 दशक. आणि एकक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एकक आहेत. 9 एकक आहेत. म्हणून 39 मध्ये 3 दशक असतात आणि 9 एकक असतात. आता पुढे झाले आपले 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 40 एकक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. 40 एकक म्हणजे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. हे झालं का तुमचं लिहून? समजलं का तुम्हाला? एकक आणि दशक मधला फरक. 10 म्हणजे दशक आणि 10च्या पुढे जी संख्या आहे, एककाच्या जागेवर जी संख्या आहे तिला एकक म्हणायचं. आता थोडं तुमचं लिहायचं राहिलं असेल तर हे लिहून झालं की ही उजळणी लिहायची आहे. तर उजळणी सुरू करू. माझ्यासोबत सगळ्यांनी उजळणी वाचत लिहायची आहे बघा. चला लिहायला सुरू करू का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत उजळणी लिहा. उजळणीचा नियम आहे कधीच मुक्यानं उजळणी लिहायची नाही. नेहमी जेव्हा केव्हा तुम्ही उजळणी लिहाल ती वाचतच लिहायची. चला लिहू. 1 दशक 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. 1 दशक 5 15. 1 दशक 6 16. 1 दशक 7 17. 1 दशक 8 18. 1 दशक 9 19. 2 दशक 20. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24. 2 दशक 5 25. 2 दशक 6 26. 2 दशक 7 27. 2 दशक 8 28. 2 दशक 9 29. 3 दशक 30. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 4 दशक 40. 4 दशक 1 41. 4 दशक 2 42. 4 दशक 3 43. 4 दशक 4 44. 4 दशक 5 45. 4 दशक 6 46. 4 दशक 7 47. 4 दशक 8 48. 4 दशक 9 49. 5 दशक 50. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 4 दशक 40. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 4 दशक 40. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39.
4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40. आता आपण काय करणार आहोत, हे राहिलेले 4 ओळी तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचे राहिलेलं. आता आपण 4चा पाढा तयार करणार आहोत. आता मुलांनो 4चा पाढा कसा तयार होतो बघा. आता मी 4चे इथं काय केलेले आहेत, गजगे घेतलेले. 4 किती घेतलेले आहेत, गजगे घेतलेले. आता इथं बघा, पहिल्यांदा मी घेतले 4 गजगे. 1 2 3 4. याच्यामध्ये मी अजून 4 गजगे मिसळले. 1 2 3 4 5 6 7 8. किती गजगे झाले आता माझ्याकडं, 8 गजगे झाले. 8 गजग्यामध्ये मी अजून 4 गजगे मिसळले. अजून किती गजगे मिसळले, 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती गजगे झाले आता आपले, 12 गजगे झालेले. आता हे 12 गजग्यामध्ये मी अजून 4 गजगे मिसळणार आहे. किती होतात बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती गजगे झाले, हे 16 गजगे झालेले. आता हे 16 गजग्यामध्ये मी अजून 4 गजगे मिसळणार आहे. 16 हे 16 आहेत बरं का. 17 18 19 20. किती गजगे झाले, हे 20 झाले. आता 20 मध्ये हे मी अजून 4 मिसळणार आहे. 20 21 22 23 24. किती झाले, 24. आता 24 मध्ये अजून 4 मिसळणार आहे. 24 25 26 27 28. किती गजगे झाले आपले, 28. 28 मध्ये अजून 4 मिसळले मी. 28 29 30 31 32. 32 मध्ये अजून 4 गजगे मिसळले. 32 33 34 35 36. 36. आता हे 36 मध्ये अजून 4 गजगे मिसळले. 36 आहेत बरं का हे. 36 37 38 39 40. सगळे मिळून किती गजगे झाले, 40 गजगे झालेले. अशा प्रकारे 4चा पाढा तयार झाला. मी काय केलेले, 4 4 4 4चे गुप्पे करून ठेवले होते आणि त्यांची वारंवार आपण काय केलेली, बेरीज केलेली. 4ची वारंवार काय केलेली आहे, बेरीज. आणि 4ची वारंवार बेरीज केल्यामुळे काय झालं, आपला 4चा पाढा तयार झाला. किती सोपं आहे. आता 4चा पाढा आपण वाचत लिहू. माझ्यासोबत वाचत लिहा. 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24
4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. आता राहिलेलं तुम्ही लिहायचंय. पण आपलं काय चुकलं आता, आपण मागचे पाडे म्हणलेच नाहीत. मागचे पाडे विसरून जातील ना आपल्याला. मागचे पाडे आपण काय कृतीयुक्त म्हणत जाऊ. नवीन पाडा शिकायचा आणि मागच्या पाड्यांची उजळणी करायची. तर आता 2चा पाडा म्हणूत आपण. बे 1 बे, बे 2 4, तुम्ही पण म्हणत असो. बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30.